हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करो और बेल आइकॉन को दबाओ। जळगाव शहरातील राष्ट्रीय महामार्गावर कालिका माता मंदिर भागाच्या पुढे एका 30 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना शनिवार दिनांक 3 मे रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली आहे। या प्रकरणी शनीपेठ पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून संशयित आरोपींच्या मागावर पोलीस लागले आहे। आकाश पंडित भावसार सोनार वय 30 राहणार अयोध्या नगर जळगाव असे मयत तरुणाचे नाव आहे। त्याच्या पश्चात आई पत्नी एक मुलगी एक मुलगा असा परिवार आहे। तो ट्रान्सपोर्ट नगरामध्ये गाडी भरण्याचे एजंट म्हणून काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता। दरम्यान अनेक महिन्यापासून आकाशची पत्नी व तिच्या परिवार सोबत कौटुंबिक वाद निर्माण होता। सातत्याने ती माहेरी येत जात असायची। काही दिवसांपासून तो पत्नीला घेऊन वेगळा राहत होता, त्यामुळे त्यांच्या घरी नेहमी कौटुंबिक वाद सुरू असायचा। आज शनिवार रात्री 11 वाजेच्या सुमारास आकाशच्या सासरच्या मंडळींनी हॉटेल A1 जवळ आकाश सोनार याला गाठले। कौटुंबिक वादातून आकाशवर संशयित आरोपींनी धारदार शस्त्राने मांडीवर, छातीवर आणि गुप्त अंगाला गंभीर वार करून जखमी केले। आकाश यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय पथकाने तपासून त्याला मयत घोषित केले। दरम्यान रुग्णालयात उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, शनीपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक रंगनाथ घातबडे त्यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले आहेत। 4 संशयित तरुणांची नावे समोर आली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। चीफ एडिटर आसिफ तडवीसोबत मी अँकर समीना हेमंत तडवीची खास रिपोर्ट। बघत राहा आमचं इन्स्टा न्यूज। आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।